नमस्कार. आकाशातल्या असंख्य तारकांमध्ये प्रत्येक ताऱ्याची स्वतःची एक कहाणी असते. तशीच प्रत्येक राशीचीही एक वेगळी ऊर्जा असते, एक वेगळा प्रवास असतो. आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि उत्सुकतेसाठी ओळखली जाते. ती म्हणजे मिथुन रास. चैत्र महिन्याचे पहाट आता उगवते आहे. नव्या वर्षाची चाहूल देणारा हा महिना नव्या शक्यतांचे दरवाजे उघडतो. जसे झाडांवर नव्या पालवीचे कोवळे पान येते, तसेच तुमच्या आयुष्यातही नवीन विचार, नवीन स्वप्ने आणि नवीन संधी जन्म घेऊ शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुमचे मन हे वाऱ्यासारखे मुक्त असते, कधी एका दिशेला तर कधी दुसऱ्या दिशेला. पण या वाऱ्यात एक सुंदर वैशिष्ट्य असते. तो जिथे जातो तिथे हालचाल निर्माण करतो. चैत्र महिन्यात तुमच्या आयुष्यातही अशाच काही हालचाली घडणार आहेत. काही घटना तुमच्या विचारांना नवा आकार देतील. काही भेटी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा दाखवतील. परंतु या सगळ्या प्रवासात एक गोष्ट लक्षात ठेवा. वेगाने धावणाऱ्या विचारांपेक्षा शांत मनाने घेतलेला निर्णय अधिक प्रभावी असतो. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी विचार मंथनाची असू शकते. काही जुन्या गोष्टी आठवतील, काही अपूर्ण स्वप्ने पुन्हा डोकावतील. पण कधीकधी भूतकाळ आपल्याला मागे ओढण्यासाठी नसतो, तो आपल्याला शिकवण्यासाठी असतो. मिथुन राशीच्या मित्रांनो, तुमच्यातील संवादाची ताकद ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्ही लोकांशी बोलता, त्यांच्या मनातले ऐकता आणि नकळत त्यांना प्रेरणा देता. चैत्र महिन्यात हीच क्षमता तुम्हाला अनेक ठिकाणी मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळू शकते. तुमचे विचार इतरांना उपयोगी पडू शकतात. जर तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टचा विचार करत असाल तर हा महिना सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक सुरुवात धैर्य मागते. कधीकधी आपल्याला वाटते, मी करू शकेन का? लोक काय म्हणतील? पण जीवनाची खरी जादू तेव्हाच घडते जेव्हा आपण भीतीपेक्षा विश्वासाला निवडतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नातेसंबंधांबद्दलही विचार होऊ शकतो. काही नाती अधिक जवळ येतील, काही नाती तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि काही नाती कदाचित शांतपणे दूरही जातील. पण हेही जीवनाचाच एक भाग आहे. जशी नदी आपल्या प्रवाहात अनेक वळणे घेत पुढे जाते, तशीच आपली नातीही वेळेनुसार बदलत असतात. महत्त्वाचे इतकेच, मनात कटुता न ठेवता प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जाणे. आर्थिक बाबतीत पाहता चैत्र महिना संयमाची शिकवण देणारा असू शकतो. काही खर्च अनपेक्षितपणे समोर येऊ शकतात. म्हणून नियोजन करून पुढे जाणे महत्त्वाचे ठरेल. लक्षात ठेवा, पैसा हा केवळ साधन आहे, पण शहाणपणाने वापरलेला पैसा भविष्यात सुरक्षितता निर्माण करतो. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात मन आणि शरीर दोन्हींची काळजी घेणे आवश्यक आहे. कधीकधी सतत विचार करत राहिल्याने मन थकते, म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. सकाळची शांत हवा, थोडी चाल, थोडे ध्यान आणि स्वतःशी केलेली काही मनापासूनची संवादाची क्षणे, ही छोटी छोटी सवयी तुमच्या आयुष्यात मोठा फरक निर्माण करू शकतात. चैत्र महिना हा आध्यात्मिक ऊर्जेचा महिना मानला जातो. या काळात अनेक लोक नवीन संकल्प करतात, नवीन उद्दिष्टे ठरवतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठीही हा काळ आत्मपरीक्षणाचा असू शकतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरोखर कोणत्या दिशेला जायचे आहे? कधीकधी उत्तर बाहेर सापडत नाही, ते आपल्या अंतर्मनात लपलेले असते. या महिन्यात तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. तो तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकतो. प्रेम आणि भावना यांच्या बाबतीत चैत्र महिना काही सुंदर क्षण घेऊन येऊ शकतो.
जर तुम्ही नात्यात असाल तर संवाद अधिक महत्त्वाचा ठरेल. मनातल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा, कारण अनेक वेळा नात्यांमध्ये समस्या निर्माण होतात त्या गैरसमजांमुळे, आणि गैरसमज दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे संवाद. मिथुन राशीच्या व्यक्तींना शब्दांची ताकद चांगलीच माहीत असते, म्हणून या ताकदीचा उपयोग नात्यांना मजबूत करण्यासाठी करा. जर तुम्ही सिंगल असाल तर कदाचित या महिन्यात एखादी नवीन ओळख तुमच्या आयुष्यात येऊ शकते. पण घाई न करता एकमेकांना समजून घेत पुढे जा, कारण खरी नाती वेळ घेतात, पण ती आयुष्यभर टिकणारी असतात. करिअरच्या दृष्टीने पाहता मिथुन राशीच्या व्यक्तींना या महिन्यात काही नवीन शिकण्याच्या संधी मिळू शकतात. कदाचित एखादा नवीन कोर्स, नवीन कौशल्य किंवा नवीन कल्पना, ही सगळी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. लक्षात ठेवा, जग सतत बदलत आहे आणि जो व्यक्ती शिकत राहतो तोच पुढे जात राहतो. म्हणून स्वतःच्या विकासासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. या महिन्यात एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणी वेगाने पुढे जातो, कोणी थोडा हळू चालतो, पण महत्त्वाचे म्हणजे आपण चालत राहणे. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यात एक विलक्षण ऊर्जा आहे, नवीन गोष्टी जाणून घेण्याची. हीच ऊर्जा तुम्हाला आयुष्यात अनेक दारे उघडून देईल. चैत्र महिन्याच्या या नव्या सुरुवातीला स्वतःला एक वचन द्या की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार. जगात अनेक लोक असतील जे तुमच्या क्षमतेवर प्रश्न विचारतील, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का? कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा संपूर्ण विश्वही तुमच्या बाजूने उभे राहते. या महिन्याचा संदेश खूप साधा आहे. शांत रहा, जागरूक रहा आणि पुढे चालत रहा. प्रत्येक सूर्योदय एक नवीन संधी घेऊन येतो आणि कदाचित उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील एखादी मोठी सकारात्मक घटना घेऊन येऊ शकतो. म्हणून आशा सोडू नका. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, चैत्र महिन्याचा हा प्रवास तुमच्यासाठी विचारांचा, स्वप्नांचा आणि नव्या सुरुवातींचा ठरो. तुमच्या आयुष्यात शांती, आनंद आणि यशाची किरणे सदैव उजळत राहोत. आणि लक्षात ठेवा, तारे आकाशात चमकतात कारण ते अंधाराला घाबरत नाहीत. तसेच तुम्हीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला सामोरे जा, कारण तुमच्यातही चमकण्याची क्षमता आहे. धन्यवाद.